ऐकायला मिळेल. तर आजचा लेखाजोखा आपण जरूर प्रेक्षकांच्या माहितीसाठी पोहोचूया. MK11 विरुद्ध भाविन 11 अशी पहिली मॅच रंगली, जिथे MK11 हा संघ परास्त झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये ओमकार वॉरियर्स आणि साचित स्ट्रायकर्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल, जिथे ओमकार वॉरियर्स या संघाने पहिला विजय संपादित केला. तिसरी मॅच चित्तथरारक सामना जो रंगला राजन देवा विरोधात एकविरा 11 अशी मॅच रंगली, जिथे राजन देवा या संघाने अंतिमच्या चेंडूवर चौकार रिक्वायर्ड असताना मात्र ती मॅच जिंकली. त्यानंतर मॅच क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय मयूर 11 अर्थातच मयूर भंडारी यांचा संघ, त्यांच्या विरोधात माऊली 11 माऊली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल, जिथे अक्षय कोहली आपल्याला मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मॅच मात्र 4 षटकांची राहील अशी अनाउन्समेंट आम्ही करतोय आणि मॅचला इथे होईल प्रारंभ. पहिला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय, जबरदस्त अनुभवी. चला, आणि भोजनाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने केलेली आहे. तर ज्या खेळाडूंना, आमच्या क्रीडा रसिकांना ज्यांना भोजन करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर आमच्या भोजनाच्या काउंटरकडे प्लीज जायचंय. आहा हा हा हा, काय घडले पहा. एक महत्वाचा फलंदाज अगदी गोल्डन विकेट वडली तरीही चालेल. पहिल्याच चेंडूवर ज्या पद्धतीने पहिल्याच मॅच मध्ये भाविश भोईर बाद झाला होता ना, अगदी तसंच या सामना क्रमांक 4 मध्ये षटक क्रमांक 1 मध्ये अगदी पूर्वार्धाच्या पहिल्याच चेंडूवर पहिलं यश प्राप्त करतोय तो फलंदाज बाद झालाय. मयूर 11 या संघाचा सलामीचा फलंदाज संस्कार. गोलंदाज आशिष ह्याच्यासाठी ऑफर आहे. जर का विकेट हॅट्रिक घेतली तर सनी 11 या संघाच्या वतीनं कॅश प्राइज 500 रुपये देण्यात येतील. तर काय सामने रंगतायत पहा. ही मजा आहे होली चषकाची. होली चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहत आहे, जिथे गावदेवी ग्रामस्थ मंडळ खऱ्या अर्थाने शहाबाज आणि फणसपाडा या गावामधील, या पंचक्रोशीमधील सर्व खेळाडू, सर्व आपले क्रीडा रसिक यांच्या अथक परिश्रमातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहताय. या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस, दुपारचं सत्र आपण पाहताय. घड्याळामध्ये बरोबर 1:15 वाजलेत आणि सामना क्रमांक 4 इथे रंगतोय. पहिला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो आशिष, आणि आशिष साठी ऑफर आहे सनी 11 या संघाच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये कॅश प्राइज. ओ, बॅटचा कडा ऑलमोस्ट ट्रॅप केलं होतं. रुस्तम स्ट्रायकर एंडवर आहे. पहिलाच बॉल बीट केलेलं फलंदाजाला. आता मात्र इथे जबरदस्त काय गोलंदाजी साकारतो. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल फेकत असताना पहिलं षटक कसं असावं त्याचं अतिशय उत्तम उदाहरण सेट करतोय. कॅप्टननं त्याच्यावर दाखवला विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थ ठरतायत. चला, तर एक फोन आमच्याकडे जमा झालेला आहे. तर ज्या कोणाचा फोन इथे नक्कीच गहाळ झाला असेल त्याने आमच्या मुख्य व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. या फोन मध्ये 10 रुपयाचं एक करन्सी नोट आहे, 100 रुपये पण आहेत. विवोचा फोन आहे, विवोचा फोन आहे. आपली ओळख पटवा आणि हा मोबाईल आपण घेऊन जा. क्या बात आहे. प्रसाद घरत नेरुळ गावचे खऱ्या अर्थानं मयूर भंडारे यांचे मित्र यांच्या वतीनं मयूरसाठी सलगच्या 3 षटकारांसाठी कॅश प्राइज 500 रुपये. इथे बॅटचा कडा लागलाय. डी झोन मध्ये चेंडू गेलाय. धाव मिळते फक्त 1 आणि एकूण धावसंख्या पोहोचली ती षटक क्रमांक 1 सुरू असताना. इथे मात्र चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील फक्त 2 म्हणजे 4 चेंडूमध्ये धावा झाल्या आतापर्यंत. 1 गडी बाद 3. जरी 2 विकेट घेतले तरी देखील आशिष साठी मात्र 500 रुपये सनी 11च्या वतीनं. क्या बात है, क्या बात है. काय गोलंदाजी साकारले. आउटसाइड ऑफ स्टिक, वाईड यॉर्कर लेनची चेंडू. आता मात्र यानंतरच्या अंतिमच्या चेंडूवर जर का विकेट घेतोय ना तर सनी 11 या संघाच्या वतीने 500 रुपये कॅश प्राइज देण्यात येतील. ही ऑफर आहे. विकेट जर का घेतोय. काय गोलंदाजी साकारले. 5 चेंडूचा खेळ झालाय. मयूर भंडारी सारखा महत्वाचा फलंदाज अजूनही क्रीजवर मात्र स्थिर आहे. इथे मात्र नक्कीच तो नवीन आलेल्या फलंदाजाला थोडासा कानमंत्र देईल की आपल्याला आता शेवटपर्यंत फलंदाजी करावी लागेल, कारण जी टॉप ऑर्डर खऱ्या अर्थानं लॉन्च केली होती ना ती टॉप ऑर्डर आता कोलॅप्स झाली आहे. कोलॅप्स झालेल्या फलंदाजीला सामोरं जायचं असेल तर तुम्हाला टेम्परमेंट, पेशन्स दाखवावा लागेल, संयम दाखवावा लागेल. संयमाने फलंदाजी साकारावी लागेल आणि ती साकारण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय.
स्ट्रायकर एंडवर. हॅलो 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 हे बंद केला. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. अरुण लाईट गेली काय. हॅलो हॅलो स्पीकरची ती वायर आहे ना ती उडले निघाले ते 100% तोच असेल. काय डेकोरेशन वाला हॅलो 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 हॅलो. आदेश काय बघतो. हॅलो पॉवर कुठे आहे बघतो. कॅमेरामॅनचं तुमचे नाव काय रे भाई. तुमच्या कॅमेरामॅनचं नाव काय. सोमनाथ काय वाजतं. हॅलो हॅलो हॅलो. या षटकामधील आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 4. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विकेट हॅट्रिक जर का साधतोय तर सनी 11 यांच्या वतीनं कॅश प्राइज 500 रुपये देण्यात येतील. अक्षय साडी ओव्हर द विकेटनं 10 ते 15 पावलांचा जबरदस्त रनअप आहे. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढायचा होता. मिडऑन मध्ये शतरक्षक आहेत चेंडू. हॅलो हॅलो हॅलो. कडक पटको होता पण काय फायदा. रवीने मग हातांची काय पुढे गेला नाही पण त्याला जाणत नाही ना. त्याला जाणत नाही ना. बॉल काढवायचा नसतं त्याला. काय झाले काय त्या. हॅलो हॅलो. धावसंख्या 16 झाली आहे. टेक्निकल बग आम्ही फिक्स करतोय. थोडंसं समजून घ्या आणि आवाज थोडासा कमी करा दादा. थोडा आवाज कमी करा कारण एक्झामिनेशन सुरू आहेत. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो.
धावसंख्या 16 आपल्याला पाहायला मिळते आणि षटक क्रमांक 2 मध्ये खऱ्या अर्थानं अक्षय यानं थोडंसं का होईना परंतु कमबॅक करून दिलं. क्षेत्ररक्षकांची साथ तितकीशी मिळत नाहीये, सरावाचा अभाव आपल्याला जरूर पाहायला मिळतोय मैदानामध्ये. बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळते प्रात्यक्षिक मागच्या एका सामन्यामध्ये देखील एक चेंडूमध्ये 4 धावा हव्या असताना मात्र कॅप्टनच्या माध्यमातून झेल निसटला गेला. सामना इथे जरूर परास्त झाला, परंतु इथून पुढे अजूनही तुम्हाला संधी असेल, परंतु मागच्या मॅचमध्ये झालेल्या चुका या मॅचमध्ये कशा होणार नाहीयेत. हॅलो 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 काय बोलतोय धरणच नव्हता त्याला नुसता आरवाचा त्याला पण तरी तेवढा धरासारखा नाही धावता. आम्हाला ये ना तू पुढे ठेवलं कॅचला स्लोच गेला अठ्ठावन्न धावचेच म्हणजे काय काय ना विनोद विनोद वरती आहे विनोद तुझी ठरला तरी येईल तर बरं. काय मग लगीन बिगीन व्यवस्थित झाला का सगळा? झालं ना आपला काय व्यवस्थित सगळं. आता लगीनच आहे घरानं आमचे, का कंबांधून आलो मी म्हणून टाइम झाला. टिकलेलं म्हणजे फादर नाही तर बसायला लागते ना. कळत नाही लग्नात चालू जो लास्ट लगीन आता एक महिना. मी गोव्याला जाऊन आलो नशीब नाही तर जावलंच नसतं भेटला. एक महिना ब्रेक. अरे मॅची खपत नाही. मॅच तर कंटिन्यू चालूच आहे. कोरोना लपडीलाही चालू होती तुझी कंचे ठिकाणी मग बोललो गोव्याला जाऊन बघू आता मेला डायरेक्ट मनालीला जाऊ. मनाली चालू होतो पण टेम्परेचर बघून घाबरलो. आता उतरलंय ना डिसेंबरला मरणाचा टेम्परेचर होता. झालं ना भाई. अक्षय बॅकअप ला पाहिजे होता. हा मयूरने काढलं. आता कुत्र्यावर का मारीन ग आता नाही 3 मिनिटला शकतो काम नाही लय वर्षी मारीन बघा आता ती वायर बघ तर वायर बघ आपण आणखी सांगून पाहिजे दांडका आता या घालू त्या लगेच आता जोर घातली आता जोर घालीलो लूज केला जातो तू लूज बॉल असेल तसा 3-6 आतमध्ये बाहेर नको यायला जरा आता हे बाहेर बॉल तेव्हा तिथं आहे तिथं आम्हाला बी दे फॅनची इथे वाटतं दादा आम्हाला बी एक बॉटल दे तेव्हा तिथं आहे वाटतं डॅनी नेली घरी हा दोन बॉलात हा लेग पाहिजे अर्ध पैसे ते चालू का हा रन आउट
लाईट हाय स्पीकरचा वायर कनेक्शन लॉस झालं सगळं वायर आले स्पीकरचा चालले वाटतं हे होतं काय स्पार्क होतं मशीन चालू झाली आता काय आवाज पहिलं वाटावर चिकटाचं आद्या इमरुनी कंबर पकडली बघ कंबर हे मयूर अरे स्पीकरची वायर जल्ली अरे तुझ्याकडे जाय का
समोर दिली. नाही पप्पाने 30 नंबर दिली. काय काल तुझे पण हरलो आम्ही. आता आता आम्हाला भावेश नाही भावेश हा भावेश लागतील. आम्ही बी ग्रुप मध्ये आहोत. आम्हाला यांची जो हरल तो लागला. दिलास काय दिलास त्याला वैसा हो अक्षय कपला ये कपला कारभारांचा. अरे कपला ऐकूच आहे तो काय ना फुलताजवर आया मार कोण. अरे तो तोकडा पटकवा आईचं मारील. हे दाराचं नाव घे. अरे लावडा लाव कंची पण स्पीकरच बंद आहे. अरे पण लाव कंची स्पीकर बंद आहे. हा नवीन आशिष यानी मारला तर नाही तर मग चाललं. हरलो ना आम्ही. नाही तो नाही आम्ही केव्हा हरलो म्हणजे दुसरी मॅच आमची लागली. 4 चक्कर मारले आमच्या इथे बोलायला 30 बॉल. बॅटिंग मस्त केली. त्याने आज पकडा रे 6 छकडे मारलेले. काय पाहिजे पाणी. अरे आया टँकर ठेवला ना खाली त्याने नाही 15 दिलं, 5 रुपये टाकले. लगाव फिर भी अच्छा डाला.
कैच नहीं भी लेता है तो रुकाने का था। 4 भाग के इतनी सा मैदान में फर्स्ट एड बॉक्स है इधर। फर्स्ट एड बॉक्स है बना। ए आराम से ले। अपना थोड़ी पैसा है उठने दे या आपण मीट ठेवला मग मयूरला लावलं चार जण टक्कर लागली माणूस जाताल दिले चार झाले ना 5 कसा बोलू कैसा सांग भोंगा घेऊ का भुवन के 2 धोड हा भोंगा घेऊ आता कसं जिंकणारीची असेल ना आता जिंकणार का हरणार आहे आता लागल नाही भावेश हरलं ना गुड्डूचा टीम जिंकलेला गुड्डूचा आणि ह्यो आपला राजन देवा असं असेल ना 31 पाहिजे एक नाही 31 पाहिजे 18 18ला 31 18ला 31 जिंकण्याची असेल 2 मॅच त्याच्यानंतर हरणाऱ्यांची असं असेल ना पहिले जिंकण्याची 2 मॅच आता होतील 4 जिंकलेले आहेत ना त्याच्यानंतर 2 हरणार पहले अभी जीता हुआ दोनों का लगेगा बरोबर फिर बाद में हारा हुआ 8 मैच मतलब आज कंपलसरी होएगा नाही आता दोन्ही जे हरले ते बाहेर होतील नहीं उनको एक मैच है लास्ट का फिर भी तीसरी मैच कंपल्सरी है क्या कल रहेगा उद्या असतील आज तुला लीग होती ना उद्याला तुला निखिल माइंड गेम बघ कसं असतंय पहिल्यापासून 21 पाहिजे होता शॉर्ट कव्हर लावला संजू दादाला कुठल्या बेसिसवर अरे शॉर्ट कवर का मतलब एकटाच बॅट्समॅन खेळतोय ना डमी आहे त्याला स्ट्राईक रोटेट करायचा आहे ना परत तर त्या टाइमला ना हे करायचं आहे नंतर पण बघा 4 ने 6 पाहिजे आणि शॉर्ट कव्हर ठेवला आपण त्याला कंपल्सरी मारणं आहे हाँ साधा अरे क्या तुम तर मला एक पण बॉल नाही भेटला तरी स्टंपआउट वगैरे वेळेवर होतच नाही तरी पुढे उभं राहण्याचं कारण आहे फक्त तो विनय सोनकर आहे ना त्याला मागे आलो त्यांनी पहिले बॉल 6 मारले पुढे आलो पुढे नाही गेलो एक दिवस कंटिन्यू वाढत गेलं गरम शुक्रवारी माइंड गेम प्रेशर एवढा होता शनिवारी असं रविवारी जास्त आता मी पुढे राहिलं तर एकच कारण आहे प्रेशर पडला पडला जरी सुटला मॅच मध्ये 1-2 बॉल सुटतो तरी सिंगलच आहे मॅक्सिमम सिंगलच रन जातो डिक्लेअर आहे मागे नाही योगा हलून आलाय का काय म्हणजे रोज तर मैदानात खेळत असं मला बॉल तर कनेक्ट कर ऐकला आठला
हॅलो. तर टीमची धावसंख्या 9 धावा, 36 धाब्यांचा टार्गेट आहे. गोलंदाज निखिल इंगळे. सचिनसाठी हा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. मयूर येते बॉलवर, एक सिंगल इथे वेगाने कंप्लीट झाली. चांगला थ्रो आलाय आणि टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागला धावफलकावर आतापर्यंत 10. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल सचिन आणि आशिष झा या दोन्ही फलंदाजाला. शेवटचा बॉल, षटक क्रमांक 2 आपल्यासमोर चालू असताना P1चं पहिलं षटक हाताळलं गोलंदाज संस्कारने आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तर मात्र फक्त 5. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा खर्च झाल्या त्या 5. शेवटचा बॉल आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आशिष झा. यावेळेचा बॉल उसळी घेणारा होता. बॅटची एज लागते. घोषित रिझनमध्ये चेंडू दाखल झालाय. ओव्हर क्रमांक 2 इथे समाप्ती झाली. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या लागली धावफलकावर, ती मात्र 11 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि करायचे आहेत तुम्हाला 25. तर 12 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी टीम माऊली 11 या टीमला. तर पंकज दादा गोळे आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यानीच तर पीच बनवली. पंकज आशिष ज्याला 500 लाव, 3 षटकार लाव खूप आठवण 11. तर आशिष झा यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सनी 11 याच्या माध्यमातून. गोलंदाज आलाय मयूर भंडारी. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सचिन. तर षटक क्रमांक 3 गोलंदाज मयूर. 12 चेंडू आणि करायचे आहेत 25. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सचिन कोळी. षटक क्रमांक 3 मयूर भंडारी या टीमचा कॅप्टन. आणि यावेळेचा बॉल व्हाईट बॉलने झाले सुरुवात आणि टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 12. यावेळेचा बॉल पडल्यानंतर फिंगर रोल केले बॉलवर. टर्न आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूतून रिलीज झालाय. दडपण आहे बॅट्समन सचिन कोळी आणि आशिष झावर, कारण की एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला इथून बिल्डअप करणं देखील इम्पॉर्टंट आहे. तर आशिष झासाठी सुवर्ण संधी आहे. 3 षटकार लगावले तर 500 रुपये सनी 11 या टीम कडनं दिले जातील. गोलंदाज मयूर भंडारी पुन्हा एकदा तयार. यावेळेचा बॉल बॅटची एज आणि इथे मात्र घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल झालाय. तर एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागला धावफलकावर 13. तर यापुढची मॅच राजन देवा आणि भाविन 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी तर जो निर्णय असेल तो आमचे पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. तर कोणत्याही पद्धतीने दबाव पंचांवर आणू नका प्लीज. पहिली कोण जिंकला? पहिली भाविन 11. भाविन 11 जिंकली ना आणि यांच्यान कोण जिंकला? राजन.
तर राजन देवा आणि भाविन 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. स्वप्नील मोरावकरांनी आपला गोल राहिलेला होता. तर जो निर्णय पंच पोहोचवतील तो अंतिम असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. तो डॉट बॉल येतोय. डॉट बॉल इथं आलाय. 3 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 30. गोलंदाज मयूर भंडारी. यावेळेचा बॉल आणखीन एक बाईच्या स्वरूपात एक सिंगल येईल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागला धावफलकावर 14 धावा. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. तर राजन देवा टीमचा कॅप्टन आणि भाविन 11 टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे. यावेळचा बॉल नो बॉलचा इशारा येतो परंतु फिल्डर तिथे तैनात होता आणि हा येतोय चौकार. काय घडलंय? हा फटका या मॅच मध्ये कलाटणी देऊ शकतो. तर टीमची धावसंख्या 19 धावा. नो बॉलचा इशारा आलाय. फ्री हिटची संधी आहे. तर संचित वाघे आपण यायचं आहे टॉस साठी. यावेळचा बॉल तर डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 19 धावा. तर 7 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. शेवटचा बॉल षटक क्रमांक 30. यावेळचा बॉल आणखीन एक बॅटची एज सिंगल येते. धावा झाल्यात 20 आणि येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि करायचे आहे तुम्हाला 16. 6 चेंडू आणि 16 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 16 रन्स इथून मात्र करावे लागतील जिंकण्यासाठी टीम माऊली 11 या टीमला. हॅलो. तर भाविन 11 टीमचा कॅप्टन संचित वाघे आपण टॉस साठी यायचं आहे. शेवटचा तर राजन देवा टीमचा कॅप्टन संचित वाघे आपण टॉस साठी या. शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी. तर भाविन 11 टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. राजन देवा टीमचा कॅप्टन आपण या. तर 2 धाव्यांची पॅनल्टी. तर जो नियम असेल तो कमिटी आमची देईल.
तर विघ्नेश आलाय. तर नियम आहे, तुम्हाला जर बॅट एक्सचेंज करायची असेल किंवा चेंज करायची असेल तर तुमचा 12वा खेळाडू जाईल, जो आमच्या व्यासपीठावर बसलेला असेल, याची नोंद घ्या. नव्हता पहिल्या टायमाला. हॅलो हॅलो. चेंडू आणि 16 धाबा. गोलंदाज विघ्नेश, स्ट्रायकिंग यांना बॅट्समन आहे आशिष. यावेळेचा बॉल स्टेट ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये आहे रुस्तम. एक सिंगल कंप्लीट झाली. सेकंड रन साठी आला कॉल आणि या 2 धाबा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. तर आशिष जाय आणि 3 षटकार लगावले तर 500 रुपये दिले जातील सनी 11 कडनं. पण 1 रन इथे शॉर्ट आहे आणि 3 विकेट इथे मात्र घेतले. चेंडू आणि 15 धाबा. यावेळेचा बॉल शॉर्ट पिच आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, इथे मात्र कोणतीही चुकी होणार नाहीये. आशिषला इथे मात्र परतावा लागेल. विकेटची झाली पतन. बॅट्समन आशिष इथून मात्र झालाय बाद. तर विघ्नेश साठी सुवर्ण संधी आहे. 3 विकेट साठी विश्वास भंडारी यांच्या माध्यमातून 3 विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक विघ्नेश कोहलीसाठी. तर टीमची धावसंख्या 21 धावा. नवीन बॅट्समन सौरभ भंडारी. सौरभने 3 बोलून 3 6 मारलं तर माझ्याकडची 500 रुपये. तर शेवटचा कॉल आहे टीम राजन देवा. या कॉलवर तुम्ही आला नाही तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. शेवटचा कॉल. 3 बॉल 3 षटकाराला 500 रुपये माझ्याकडची. यावेळेचा बॉल फटका फसलाय. इथे मात्र फिल्डर आहे रुस्तम आणि आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक दुसरा गडी इथून मात्र बाद केलाय विघ्नेश कोहलीनी. हॅट्रिकची संधी आहे विघ्नेश साठी. हॅट्रिक घेतली तर 500 रुपये विश्वास भंडारी यांच्या माध्यमातून दिले जातील. तर टॉस इथे होईल. टीम भाविन 11 आणि राजन देवा. बॅट्समन कोण गेला? बॅट्समन नवीन बॅट्समन सर्वेश. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 3 आणि धावा करायचे आहेत 15. प्रत्येक बॉलवर मोठा हिट इथून मात्र खेळावा लागेल. परंतु स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सचिन कोळी. यावेळेचा बॉल तिथे फिल्डर होता परंतु डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि या 2 धाबा. तर टॉस इथे जिंकला टीम राजन देवाने आणि टीमची धावसंख्या माऊली या टीमची धावा लागल्या 24. तर 2 चेंडू आणि 13 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर बॅक टू बॅक 2 षटकार लगावले तर सनी 11 यांच्याकडनं 500 रुपये. यावेळेचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय. डीप मधनं फिल्डर बॉल वर जाईल आणि हे काय घडतंय.
हा येतोय चौकार. रश झाला बॉलवर, मिसफिल्ड होते. एक चेंडू आणि धाबा करायचे आहेत त्या मात्र 9. एक चेंडू आणि 9 धाबा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 9 धाबा इथून मात्र कराव्या लागतील जिंकण्यासाठी टीम माऊली या टीमला. मयूर चालतील का रे? यावेळेचा